फुले आणण्यासाठी निघालेल्या हार विक्रेत्या महिला प्रवाशाला निर्जन स्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवत अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने तिचे सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली होती। या प्रकरणी तक्रार दाखल होताच डोंबिवली रामनगर पोलिसांनी अवघ्या 6 तासात महिलेला लुटणारा रिक्षा चालक आणि खिल्लारे यांना बेड्या ठोकल्या। अनिल सोबत त्याच्या 3 अल्पवयीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। डोंबिवली पूर्वेकडील आझादी गावात राहणारे तक्रारदार महिला हार विक्रीचा व्यवसाय करते। शुक्रवारी दिनांक 22 मार्च रोजी डोंबिवली घराडा सर्कल येथून कल्याण APMC मार्केटच्या दिशेने महिला जात होती। घराडा सर्कल येथे ती एका रिक्षात बसली। या रिक्षात रिक्षा चालकासह आणखी 3 जण बसले होते। या रिक्षा चालकाने न्यू गोविंदवाडी BSUP इमारतीजवळ निर्जन स्थळी रिक्षा थांबवली। रिक्षा चालकाने या महिलेला चाकूचा धाक दाखवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली। याच वेळी मागे बसलेल्या 2 अल्पवयीन मुलांनी महिलेकडील सोन्याचे दागिने काढून घेतले। या घटनेनंतर महिलेने डोंबिवली रामनगर पोलीस गाठले। तिने घटनेबाबत पोलिसांना माहिती दिली। पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला। त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 6 तासात हा गुन्हा उघडकीस आणला। डोंबिवली रामनगर पोलिसांच्या पथकाने महिलेला लुटणारा रिक्षा चालक आणि अनिल खिल्लारे याला बेड्या ठोकल्या आहेत। त्याच्या 3 अल्पवयीन साथीदारांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं।